आज आपल्या ज्ञान मंदिरामध्ये मुंबई हायकोर्टाचे सेवानिवृत्त अधिकारी ज्यांनी वयाच्या 60व्या वर्षापर्यंत मुंबई हायकोर्टामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे इमाने इतबारे त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे। आज आपल्या सगळ्यांचं सौभाग्य आहे की आज आपल्या या मंदिरामध्ये ज्ञानाच्या मंदिरामध्ये त्यांचं इथं चरण लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचा आनंद वाटतो तो या गोष्टीचा की सरंबळे साहेबांना शिक्षण, विद्यार्थी आणि गुरु शिक्षक यांच्याबद्दल प्रचंड अशी आत्मीयता आहे। आज समाजामध्ये माणसांची प्रचंड गर्दी होते तर माणसांच्यातली संवेदना हरवत चाललेली आहे आणि मग आज समाज जर आपल्याला घडवायचा असेल, अन्यायाच्या विरोधात, अत्याचाराच्या विरोधात झूंज देत नव्या विधायकाने रचनात्मक समाजाची उभारणी कोण करत असेल तर तो शिक्षक करतो। शिक्षक हा राष्ट्राचा पाया असतो, शिक्षक हा समाजाचा वीट असते आणि म्हणून समाजामध्ये शिक्षकाला अनन्यसाधारणाचं महत्व असतं। आपल्या जीवनाला आकार देणारा तो गुरु असतो। जसा एखादा कुंभार मातीतून मडकं घडवतो तसं मुलांच्या जीवनाला आकार देऊन त्यातून नवी मानव मूर्ती घडवण्याचं काम हे सचिन सर, तुमचे सुतार सर यांच्या माध्यमातून सतत होत आलेलं आहे। या ठिकाणी सौभाग्य आहे की सचिन सरांसारखे, सुतार सरांसारखे आपल्या शाळेला, आमच्या गावच्या शाळेला शिक्षक मिळावेत आणि जे तन मन सगळं समर्पित करून मुलांच्या आयुष्यासाठी झटतात, मुलांच्या जडणघडणीसाठी झटत असतात, त्यातून तुमची नवी मानव मूर्ती घडवून झटतात। एक एवढं मोठं काम आहे। सचिन सर हे आज महाराष्ट्रातले आयडॉल आहे, शिक्षकांचे आयडॉल आहे। आदर्श म्हणून महाराष्ट्रातले संपूर्ण शिक्षक त्यांच्याकडे बघत आहेत। या ठिकाणी मारुती आमचे गोडसे सर आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो। सरंबळे सर वरती या ठिकाणी ही सगळी बाळांनो टीम आहे। एक सौभाग्य आहे की तुम्हा विद्यार्थ्यांचं आणि आमच्या गावकऱ्यांचं की अशासारखी माणसं, एवढे चांगले गुरु आपल्या शाळेला लाभलेले आहेत। एकापेक्षा एक जे स्वतःचा सगळा वेळ कुटुंबासाठी न देता आपल्या विद्यार्थ्यांसाठी देतात। मुलामध्येच त्यांनी आपलं कुटुंब बघितलेलं आहे। या ठिकाणी गोडसे सर देखील बघतोय आपण, परवा अनेक बॅडमिंटन मध्ये त्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांचा नंबर आला। जे फक्त शिक्षक नाहीत तर स्वतःचं फिजिकल चांगलं राखावं, मुलांना प्रेरणा मिळावी आणि त्यातून मुलं घडावी, केवढा मोठा उदात्त आणि उच्च हेतू। आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हणतो की न ही ज्ञानन सदृश्य पवित्रमेह विद्यते। या जगामध्ये ज्ञानासारखी सुंदर आणि पवित्र गोष्ट कुठली असू शकत नाही आणि म्हणून जगातलं सर्वात सुंदर काय असेल तर ते ज्ञान असतं। आणि आज आपल्याबरोबर त्या ज्ञानाच्या मूर्ती आज गोडसे सरांच्या माध्यमातून उभा आहेत, सुतार सरांच्या माध्यमातून आहेत आणि सचिन सरांच्या माध्यमातून आहेत। आणि तुमच्या शाळेला चरणस्पर्श लावावा यासाठी मुंबईवरून खास सरंबळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये काम केलेलं आहे, ज्याला उच्च न्यायालय आपण म्हणतो, संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्याचं असतं। त्यांना वाटतं आता खऱ्या अर्थानं PM श्री नादवडेची शाळा ही आज राज्यामध्ये आदर्श म्हणून ओळखली जाते, त्याचा सर्व श्रेय आमच्या गुरुजनांना जातं, आमच्या ह्या संपूर्ण गुरुंना जातं। आणि म्हणून पुनश्च एकदा मी आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं, आमच्या संपूर्ण, मी या शाळेचा विद्यार्थी, माझी विद्यार्थी या शाळेचा आहे, मला सौभाग्य आणि आनंद वाटतो की माझ्या शाळेमध्ये इतके छान शिक्षक आलेत आणि त्याबद्दल मी आपल्या साहेब सदैव ऋणात राहतो। आमच्या शिक्षक स्टाफच्या वतीनं, आमच्या विद्यामंदिरच्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या वतीनं आणि या चिमुकल्या छोट्या छोट्या मुलांच्या वतीनं पुनश्च एकदा सरांचं टाळ्या वाजवून आपण सर्वांनी